सबस्क्राईब करा मंजुषा भालेराव चॅनलला आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी। नमस्कार, मंजुषा किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे आपल्याला थंड पाडण्यासाठी छाज मसाला तयार करायचा आहे आणि तो छाज मसाला हा रायतामध्येही आपण वापर करू शकतो। त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। तर साहित्य तुम्हाला मी सांगते की काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे। तर आपण जिरं घेतलेलं आहे, रोजचा जो चमचा आपला आहे रोज वापरण्याचा त्या चमच्याने मी बघा ह्या चमच्याने मी 5 चमचे जिरं घेतलेलं आहे, 3 चमचे धने घेतलेले आहे, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि 1/4 भाग हिंगाचा घेतलेला आहे। आणि आपल्याकडे जर कधी आमचूर पावडर नसेल तर आपण चाट मसालाही वापरू शकतो। तर मी आमचूर पावडर घेतलेला आहे 1 चमचा आणि मिरी घेतलेली आहे 20-25 मिरी घेतलेली आहे, 7 ते 8 आपण लवंग घेतलेली आहे आणि हे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि 3 वेलदोडे घेतलेले आहे। असं आपलं हे साहित्य आहे। त्याच्यासाठी छाज चांगले स्वाद लागण्यासाठी छाजला त्यासाठी आपण पुदिना घेतलेला आहे। पुदिना मी हा कोरडा करून घेतलेला आहे। तर मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि त्या 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तोही मी वाळून घेतलेला आहे। आपल्याकडे ओला असला तर आपण तो शेकून घ्यायचा आणि तरी चालणार आहे। आणि छाजला चांगली टेस्ट लागण्यासाठी काळं मीठ घेणार आहोत आपण आणि साधं मीठ घेणार आहोत। तर ज्यावेळेस मी टाकेल मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये त्यावेळेस ते मीठ आणि ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आधी हे सर्व जिन्नस आहे ते भाजून घ्यायचे। ते भाजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे। तर आपण आता आधी भाजून घेऊ धणे बडीशोप वगैरे। बघा आपण आधी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। गॅस मी हा कमी करते। बघा आपण आधी जिरे टाकणार आहोत। या ज्या सर्व वस्तू आहेत ह्या शरीराला थंडक देण्यासाठी आहे। धने बडीशोप ओवा जिरं। आता हे आपल्याला थोडं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे सर्व। दालचिनीचे तुकडे आता आपण हे सगळं मंद आचेवर भाजून घेणार आहोत 5 मिनिट। आपला कलर बदलला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। बघा आपण 5 मिनटं झाले आहेत, मस्त कलरही बदलला आहे आणि सुगंधही खूप छान सर्वीकडे दडवडतो आहे। आता आपल्याला पुदिनाही थोडासा शेकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ताही शेकून घ्यायचा आहे। गॅस बंद करते मी आता, मंद आचेवर म्हणजे बंद याच्यावरच करायचं आहे आपल्याला। ओला जर तुम्ही पुदिना घेतला तर तोही शेकला तरी चालेल। कढीपत्त्यामुळे तितकी छान टेस्ट लागते, म्हणून कढीपत्ता हा तर आवश्यकच आहे घेण्यासाठी त्याच्यात टाकण्यासाठी। हे बघा छान मस्त भाजलं गेलेलं आहे, मस्त सुगंध येतो आहे। आता आपल्याला हे गाढ झाल्यावरती मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। चला तर आपण आता हे दळून घेऊ, थोडं गार करायला ठेवू आधी। बघा हे आपल्या भाजलेल्या वस्तू गार झालेल्या आहेत, हे आता आपण दळून घेऊ। याच्यात आपण काय टाकणार आहोत, आमचूर पावडर टाकणार आहोत, थोडा हिंग आणि हे सुंठ पावडर। सुंठ पावडर ही मी घरीच तयार केलेली आहे, अद्रकची, ओल्या अद्रकची। त्याची पण मी रेसिपी करून दाखवलेली आहे, तर तुम्ही ती बघू शकतात। काळं मीठ घेतो आहे आपण, काळं मीठाने तर खूप छान टेस्ट येते। 2 चमचे काळं मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सेंदव मीठ घेतलेलं आहे, ते आपल्या चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे, तेही मी 1 चमचा घेते। आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे।
बघा आपलं मसाला हा बारीक झाला आहे आणि खूप छान सुगंधही दरवळतो आहे. आणि बघा आता आपल्याला छास तयार करायचं आहे आणि त्यात आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. बघा छान बारीक झालेला आहे आणि कलरही छान आलेला आहे मसाल्याला आपल्या. चला तर आपण आता छास तयार करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला 2 वाटी गार पाणी टाकायचं आहे. आपण बर्फही टाकू शकतो त्याच्यात. तर बघा आता मी 2 वाट्या पाणी घालते त्याच्यात. तुम्हाला साखर टाकायची असेल तुम्ही 1 चमचा साखरही टाकू शकतात. आणि त्यात आपण थोडासा आता छास मसाला टाकणार आहोत. एवढा अर्धा चमचा मसाला घालत आहोत त्यात. आणि आता मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत. बघा आपलं छाजही तयार झालेलं आहे आणि छाज मसालाही छान झालेला आहे. बघा त्याच्यावर टाकून आपण असं पिणार आहोत. बघा आपलं तयार झालं आहे छाज मसाला आणि छाज. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला प्रेस करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही परत तयार राहा. धन्यवाद.